नाही, बाप्पांनी सांगितलं चेक करून घ्या, लय काय काय बोगस व्हायला लागले म्हणून आधी चेक करत होतो, बाकी काय नाही. पण आदिशक्ती तुळजा भवानी उभा हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या परळीतल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे नेते, राज्याचे माजी आरोग्यमंत्री, कोविडच्या काळामध्ये ज्यांच्या प्रत्येक तोंडातून निघणाऱ्या शब्दाकडे अख्खा महाराष्ट्र प्राण कानात आणून वाट पाहायचा ते आदरणीय राजेश भैया टोपे, बीड लोकसभेचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे, ज्यांचं मगाशी मार्गदर्शन लाभलं ते प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष महबूबभाई शेख, महादेवरावजी जाधव, सुनीलजी गव्हाणे, सुशीलाताई मोराळे, उषाताई दराडे, फुलचंदजी कराड, सुधामतीताई गुट्टे, लुगडे महाराज, संजीवनीताई देशमुख, प्रभाकरजी वाघमोडे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपण सर्वजण, पत्रकार बांधव, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर वेळ बराच झाला याची मला पुरेपूर कल्पना आहे, त्यामुळे जास्त वेळ खरं तर बोलणार नाही. अजून गंगाखेडची एक सभा बाकी आहे, पण मला पुरेपूर याची खात्री आहे, याची कल्पना आहे की माझ्या पत्रकार बांधवांच्या सगळ्यांच्या लेखण्या सरसावल्यात. मगाशी खरं तर सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या ताई म्हणाल्या की परळीमध्ये पहिल्यांदाच आगमन आहे. ताई तसं नाहीये, परळीमध्ये लय वेळा आलोय. 2 जुलै नंतर परळीमध्ये पहिल्यांदा आलोय आणि त्यामुळे बऱ्याच जणांना बरीच उत्सुकता आहे. पण परळीच्या मातीत येत असताना कायमच एक दडपण असतं आणि दडपण यासाठी असतं कारण मला आठवतंय मी जेव्हा समाजकारणात राजकारणात फारसा सक्रिय नव्हतो त्यावेळी याच परळीच्या सुपुत्राची माझी भेट छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची. आणि तेव्हा भेट झाली होती. मी पहिल्यांदा नमस्कार केला होता तेव्हा सांगितलं होतं महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात सभा घेतली तर 50,000ची गर्दी जमवण्याची ताकद महाराष्ट्रातल्या फक्त 3 नेत्यांमध्ये आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि तिसरं नाव होतं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि म्हणूनच परळीच्या मातीत येत असताना कायम एक वेगळी भावना ही मनात असते. पण तुम्हाला जे काही ऐकायचंय, मी जसं म्हणालो परळीत मी अनेक वेळा येऊन गेलो त्यामुळे येताना उशीर झाला. का उशीर झाला? तो घूम रहे थे परई की गलियों में पुराने याराने की निशानियां ढूंढते हुए. घूम रहे थे राजेश भैया परई की गलियों में पुराने याराने की निशानियां ढूंढते हुए. जहां भी गए मिट चुकी थी निशानी, जहां भी गए शायद मिट चुकी थी निशानी. अब तो हमने सिर्फ गद्दारी के जख्म पाए, अब तो हमने सिर्फ गद्दारी के जख्म पाए. आणि त्यामुळे फार जास्त काही बोलणार नाही, फार जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. मगाशी बाप्पा म्हणाले रात्री फोन आला का? बाप्पा 2 जुलै नंतर आपण एखादा पत्ता विसरलो का त्या रस्त्याने आपण जात नसतोय, पण तरी सुद्धा फार जास्त बोलणार नाही. क्या नहीं देंगे उन्हें कोई शिकायत का बहाना, नहीं देंगे उन्हें कोई शिकायत का बहाना. ये दोस्ती नहीं जुगाड़ नहीं सिर्फ इंसानियत है यारो. नहीं देंगे उन्हें कोई शिकायत का बहाना, ये दोस्ती नहीं जुगाड़ नहीं इंसानियत है यारो. जो दुनिया की नजरों में खुद ही गिर गए हो उन्हें अपनी बातों से अब क्या मारना. ही परिस्थिती आणि ही परिस्थिती असताना खरं तर परळीमध्ये आल्यानंतर बीडमध्ये आल्यानंतर अनेकांनी अनेक गोष्टी व्यक्त केल्या आणि या भावना व्यक्त करत असताना ज्यांनी कोणी जे काही निर्णय घेतले असतील
हे निर्णय घेत असताना माझ्या पत्रकार बांधवांना आठवत असेल की अनेकांनी सांगितलं विकासासाठी ही भूमिका घ्यायला हवी आणि म्हणून बीड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आवर्जून हे मी विचारू इच्छितो की विकासासाठी गद्दारी सुद्धा करायला लागली तरी तुम्ही ती पत्करली। ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी विधान परिषदेचं पक्षनेतेपद दिलं, सतत मंत्रीपद तुम्हाला दिलं, त्या पवार साहेबांचं बोट सोडलं, तुम्ही हे सगळं विकासासाठी जर केलं असलं तर या बीड जिल्ह्यातल्या या परळीतल्या माझ्या प्रत्येक तरुणाला याचं उत्तर द्या की या गद्दारीपोटी या विकासापोटी माझ्या किती तरुणांना रोजगार मिळेल असे उद्योगधंदे तुम्ही आणले। माझ्या बीड जिल्ह्यातला तरुण आज बेरोजगार आहे, अशी किती गुंतवणूक तुम्ही आणली याचं बीड जिल्ह्याला उत्तर द्या। इतकंच कशाला, आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुकांच्या अंगानं अनेक योजना येत आहेत। भावांनो, मागच्या अनुभवावरून शान व्हावं माणसानं। कायम एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकसभेच्या आधी बजरंग बाप्पांच्या निवडणुकीच्या आधी नमो महारोजगार मेळावे लागत होते, आठवतंय का? बीड जिल्ह्यात झाला का नमो महारोजगार मेळावा? आता नमो महारोजगार मेळावा जिथं जिथं झाला तिथं तिथं किती तरुणांना रोजगार मिळाला त्याचा विचार करा। आणि एकदा लोकसभेची निवडणूक झाली का नंतर एक बी मेळावा का नाही हे विकासासाठी गेलेल्यांना विचारल्याशिवाय सोडू नका, एवढीच माझी कळकळीची विनंती। या निवडणुकीवरून आठवलं, मगाशी बाप्पा म्हणाले, महबूब भाई म्हणाले, आमच्या गुटेताई म्हणाल्या की परळीचा आमदार बदलायचा आहे, बीडचा पालकमंत्री बदलायचा आहे। काय टेन्शन घेऊ नका, मी जास्त बोलणार नाही, कारण स्वतः निवडणूक आयोगानं कबुली दिली आहे। आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली। एका अर्थी निवडणूक आयोगानं अप्रत्यक्ष कबुली दिली, महायुतीचं सरकार घाबरलंय, महायुतीचं सरकार जाणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आता पत्रकार बांधव विचारतील असं कधी बोलली? साधा विचार करा, गेली 15 वर्ष भावांनो, म्हणजे तुम्ही ही जी 66,000 मतं दिलीत ना आमच्या बजरंग बाप्पाला, या 66,000 स्वाभिमानी मतांची ताकद काय ती लक्षात घ्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे 10 पैकी 8 खासदार निवडून देण्याची ताकद काय ती लक्षात घ्या। 48 पैकी 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून देण्याची ताकद काय ती लक्षात घ्या। गेली 15 वर्ष महाराष्ट्र आणि हरियाणा या 2 राज्यांच्या निवडणुका सोबत होत होत्या। किती वर्ष? 15 वर्ष महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या। 15 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्राची निवडणूक थोडी पुढे ढकलली, म्हणजे पोराचा अभ्यास झाला नाही, पोरांनी वशिला लावला आणि सांगितलं परीक्षा थोडी पुढे ढकला, आम्ही नापास होतोय का काय, अशी अवस्था महायुती सरकारची झाली आहे। आणि त्यामुळे ही काळ्या दगडावरची रेघ आहे। आता योजनांचा सुळसुळाट झालाय, या योजना त्या योजना, म्हणजे मगाशी सुद्धा मी सांगितलं, इथं कुणाची डोक्याच्या तेलाची जर एजन्सी असेल, इथं कुणाची जर डोक्याच्या, नाही चांगलं बोलतोय, केसांना चांगल्या आरोग्याच्या तेलाची जर एजन्सी असेल तर सगळ्यात जास्त धंदा आता मंत्रालयात होणार आहे। कारण मंत्रालयातले अधिकारी पार केस उपटू उपटू थकलेत, कारण रोज एक फाईल येते, काढ ही योजना, काढ ती योजना, काढ ती योजना। मला सांगा ताई, जर दादल्यांनी रोज पाहुणे आणायला सुरुवात केली, घरात चहा एवढीसा, दूध एवढीस, साखर एवढीस, आणि तो म्हणला रोज नुसतंच कर चहा, कर चहा, कर चहा, कसं जमतंय? तसंच ताई सरकारच्या तिजोरीचं झालंय, तिजोरीत नाही आणा आणि सरकार म्हणते मला बाजीराव म्हणा। या परिस्थिती ही सरकारची झाली आणि त्यामुळे सरकारी अधिकारी, मंत्रालयातले कर्मचारी सुद्धा अक्षरशः मेटाकुटीला आले। आणि निवडणूक लांबणीवर का टाकायची भावांनो? कारण या लोकांना वाटलं होतं गुलाबी रंग दिल्यानं काहीतरी गोष्टी बदलतील,
अजून परळी गुलाबी कशी झाली नाही तेच मला कळलं नाही. हा, होईल होईल, गॅरंटी आहे. काय होईल परळीत त्याची गॅरंटी नाही. फक्त एका गोष्टीचं मला वाईट वाटलं, ज्या आदरणीय पवार साहेबांनी विधान परिषदेचं पक्षनेतेपद दिलं, विरोधी पक्षनेतेपद दिलं, लाल दिवा दिला, मी त्याचा साक्षीदार आहे. तेव्हा मी परळीत आलो होतो. ज्या आदरणीय पवार साहेबांनी मंत्रीपद दिलं, मी त्याचा साक्षीदार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांनी म्हणजे पहिल्यांदा एकदा झालं होतं, त्यानंतर सुद्धा पुन्हा संधी दिली, त्यांनी परत मंत्रीपद दिलं. विचार करा, त्यानंतर देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा पुण्यात आले होते. पुण्यात आल्यानंतर अमितभाई शहा हे म्हणाले आदरणीय पवार साहेबांना की आदरणीय पवार साहेब भ्रष्टाचारांचे सरदार आहेत. ज्या माणसाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं, ज्या माणसाला वारंवार मंत्रीपद दिलं, ज्या माणसावर आरोप जरी झाले तरी सुद्धा पवार साहेबांनी पांघरून घातलं, त्या माणसानं हे म्हणावं की अमितभाई म्हणतात तर त्यामध्ये तथ्य असेल. म्हणजे कुठंतरी काळजाला घरं पडली, कुठंतरी काळजाला चरे पडले. ही गोष्ट सुद्धा याच ठिकाणी घडली. याचं खरं तर वैषम्य आहे. आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने येत असताना एका गोष्टीची आठवण आली राजेश भैया. म्हणजे आज परळीमध्ये मगाशी महबूब भाईनी पर्दाफाश केला, बजरंग बाप्पानी पर्दाफाश केला. आणि मला खात्री आहे बजरंग बाप्पावर आता लई मोठी भिस्त आहे. कारण आम्हाला आखाड्यात उतरताना शिकवायचे, पैलवान जर ताकदवर वाटला तर आधी शड्डू ठोकान बजरंग बली की बल जय म्हणा, तर ताकद येते. तुमच्या नावातच बजरंग आहे बाप्पा. पण घाबरू नका, समोरचा पैलवान ताकदवर राहिलेला नाही. कदाचित समोरचा पैलवान ताकदवर राहिलेला नाही कदाचित, कारण ज्यांच्या जीवावर काही माणसं उड्या मारत होती. कालच एक उदाहरण, एक स्टेटमेंट आलं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं की आता 7-8 निवडणुका झाल्या, आता निवडणूक लढण्यात रस नाही. जर सेनापतीच गळपाटला तर त्याच्या जीवावर लढणाऱ्यांनी कुणाकडे बघायचं. हा फार महत्वाचा मुद्दा भावांनो लक्षात घ्या. कारण आमच्याकडे वावरात एक गावाकडे एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्यांनी पाहुण्यांना इम्प्रेस करण्यासाठी एक दिवस घराला रंग द्यायचा ठरवला. रंग कंचा निवडला? लय शाबास, तुमच्या बराबर टाळक्याला बसलाय. त्यांनी रंग निवडला गुलाबी. गुलाबी रंगाने भिंती रंगवल्या आणि त्याला वाटलं पाहुणं आता इम्प्रेस होतील. जनता नावाचा पाहुणा जेव्हा घरात आला तेव्हा जनता नावाच्या पाहुण्यानं त्या रंगाकडे बघितलं. सरकार नावाच्या यजमानाने सांगितलं, बघा कसं दिसतंय गुलाबी रंग, चांगली की नाही भिंत. तशी जनता नावाचा पाहुणा म्हणाला रंग गुलाबी दिला, पर त्या भिताडाला महागाईचे फोपडे आलेत आणि त्याच्यावर बेरोजगारीच्या भेगा पडल्यात. त्या कवा बुजवणार? नुसता रंग देऊन काय होत नसतंय. ही राज्याची आजची परिस्थिती आहे. आणि सोयाबीनची परिस्थिती बघा. 2014 मध्ये हेच मान्य देवेंद्रजी फडणवीस गळ्यात टाळ घालून बेंबीच्या देठापासून ओरडत होते सोयाबीनला 6,000 भाव मिळाला पाहिजे. बरोबर? 2014ला लक्षात आहे ना सगळ्यांच्या? 14 साली 6,000 भाव पाहिजे होता. 24 साली सोयाबीनचा भाव आहे 4,000. 14 साली पेट्रोल होतं 60 रुपये, आता गेले 110 रुपये. 14 साली खताची बॅग होती 450, आता गेली 1650. 14 साली गॅस होता 400 रुपये, आता झाला 850. आणि आमचं सोयाबीन 14 साली पाहिजे होतं 6,000, आता होते 4,000. भावा हो, कट्ट्यामाग 1200 ते 1500 रुपयाचा घाटा व्हायलाय तुमचा. जर कट्ट्यामाग 1200-1500चा घाटा होत असेल तर विचार करा एकरात किती कट्टे काढता? 10 कट्टे का 15 कट्टे? 20 कट्टे काढताय. म्हणजे आता विचार करा एकरामाग नुकसान किती झालं? 30,000चं नुकसान झालं. एकरामाग एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं 30,000चं नुकसान होतंय.
आणि सरकार काय म्हणते, घ्या गुलाबी रंग, हातात टेकवतोय 1500 रुपये. माझी लाडकी बहीण म्हणते, अरे दाजीच्या सोयाबीनचं 30,000चं नुकसान करायला आणि 1500 मध्ये ओवाळणी काढवायला लागला. दाजीच्या सोयाबीनचं नुकसान तर बघा 30,000चं व्हायलंय. तरी भाऊ काय म्हणला की नाही ताई 1500 रुपये ओवाळणी घे. ताईने विचारलं, अरे दादा तुझ्या सरकारमध्ये 2.5 लाख पद रिक्त आहेत. आम्ही आरक्षणासाठी भांडतोय, आम्ही नोकरीसाठी भांडतोय, आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय, पण सरकारमध्ये 2.5 लाख पद रिक्त आहेत. या 2.5 लाख पदांच्या पगाराची तरतूद केली जाती भावांनो, पण ते तुमच्या गोरगरिबाच्या खिशात येत नाही. ज्यांचा हक्क आहे त्या तरुणांना त्या नोकऱ्या मिळत नाही. मग या 2.5 लाख पदांचा पगार हा अशा योजनांमध्ये वळवला जातो आणि म्हणून सरकारचं फावतंय. ही 2.5 लाख पद रिक्त आहेत. मग बहीण भावाला म्हणती की 1500च्या ओवाळणीचं ठीक आहे, पण भाच्याच्या नोकरीचं काय याचा विचार करा. पण भाच्याला जेव्हा नोकरी पाहिजे असते ना, तो भाचा जातो IBPS ची परीक्षा घ्यायला. IBPS ची परीक्षा आणि समाज कल्याण विभागाची परीक्षा परवा 18 ऑगस्टला दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत. बरं 25 ऑगस्टला IBPS ची क्लर्क पदाची परीक्षा आणि MPSC ची पूर्व परीक्षा एकाच दिवशी आहेत. एकाच दिवशी 2 परीक्षा द्यायला सांगतात, तेव्हा आमच्या लाखो तरुणांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवण्याचं पाप हे महायुतीचं सरकार करतंय. आणि म्हणून ओवाळणी दिली तरी बहिणीला प्रश्न पडलाय, भाच्याच्या नोकरीचं काय हा मोठा प्रश्न पडलाय. आणि आता खरं तर आदरणीय दादा म्हणाले, आदरणीय अजित दादांनी एक विधान केलं, मी तर डोक्याला हात लावला बा. आदरणीय दादा म्हणाले की महायुतीचं सरकार जर राज्यात आलं तर जसं आंध्र प्रदेशनी भरपूर निधी आणला तसा आम्ही पण भरपूर निधी आणू. हे राज्याचे अर्थमंत्री म्हणतात राजेश भैया. ज्या अर्थमंत्री महोदयांनी 10 अर्थसंकल्प सादर केले, माझ्यासारखा लहान कार्यकर्ता आदरणीय दादांना एवढंच विचारू इच्छितो की आदरणीय दादा, जेव्हा देशाचा अर्थसंकल्प सादर होत होता तेव्हा बिहारला पॅकेज दिलं जात होतं, तेव्हा आंध्र प्रदेशला हजारो कोटी दिले जात होते आणि त्यावेळी राज्यात महायुतीचंच सरकार होतं. तुमचे निवडून आलेले 17 खासदार भाजपच्या समर्थनार्थ बाकं वाजवीत होते. तेव्हा काय झालं होतं, तेव्हा का निधी आला नाही, याचं उत्तर खरं तर देणं गरजेचं आहे. आणि म्हणून जाता जाता एवढं सांगतो, मगाशी बाप्पा म्हणाले बऱ्याच बूथवर बरंच काही इथं घडलं. लोकसभेला विधानसभेला होऊ देऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, किती बी दमदाटी केली, लोकसभेच्या बाप्पाच्या निकालाने काय दाखवलंय, बाप्पाच्या निकालाने दाखवून दिले, किती बी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाही. बघतोस तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. किती बी दमदाटी केली तरी लोक आता बधत नाहीत. बघतोच तोला बघून घेतो, स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तू चोरली रंग बदलला, वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते खपत नाही. घड्याळ जरी चोरलं आमचं, अरे घड्याळ जरी चोरलं आमचं तरी वेळ फक्त आमची आहे. रंग बदला, जाकीट घाला, हवा पवार साहेबांचीच आहे, हवा पवार साहेबांचीच आहे. एवढी गोष्ट फक्त ध्यानात ठेवा. जाता जाता इतिहासातला एक दाखला देतो. इतिहासामध्ये एक उदाहरण झालं होतं. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं देहावसान होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आजारी पाहून कारभाऱ्यांनी कट रचला होता आणि हा कट रचत असताना संभाजी राजांनी कट पकडला. कारभाऱ्यांना एकदा माफी दिली, मानाची पद परत दिली, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी कारभाऱ्यांनी दुसऱ्यांदा कट केला.
एकदा माफी दिली, दुसऱ्यांदा छत्रपती संभाजी महाराजांनी कटकऱ्यांना हत्तीच्या पायी दिलं. तसंच जनतेनं हा निकाल घ्यावा आणि येत्या निवडणुकीत, येत्या विधानसभेला परळीमध्ये महाविकास आघाडीचाच उमेदवार विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त करताना थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.